या सेशनमध्ये आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स पाहूया. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, तर आज्ञार्थी वाक्य. आता आपण ज्या बेसिक जे प्रोनाउन आपण पाहिलेलं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊन काय शिकलं पाहिजे, तर आज्ञार्थी वाक्य हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जसं की आपण जेव्हा स्पोकन इंग्लिशला सुरुवात करतो त्यावेळेस काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे छोट्या छोट्या ज्या सूचना आपण इतरांना करतो किंवा आपणाला कोणीतरी काही सूचना करतात किंवा काही करायला सांगतात, आज्ञा देतात, विनंती करतात किंवा एखादी गोष्ट करू नकोस असं म्हणून सांगतात. तर या सर्व गोष्टी आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये पाहणार आहोत. तर इथे बघा, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आहे, तर द सेंटेन्स विच इज यूज टू कन्वे कमांड, रिक्वेस्ट ऑर अ फॉरवर्डन्स इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आज्ञा, विनंती किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी जे वाक्य वापरले जाते त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात, म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता ते काय आहेत, तर इथे आपल्याला माहिती आहे जसं की इथे बघा, फॉलो मी, ओके, गो बॅक टू स्कूल, वॉक ऑन द राईट साईड, गो, स्टॉप, रन, वेट. हे काय आहेत, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर म्हणजे सिम्पल याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही लक्षात घेतलं तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे V1 जे आहेत आपलं V1 म्हणजे वर्बचं पहिलं रूप ह्याच्यापासून स्टार्ट होत असतात, हे एक लक्षात घ्यायचं आहे. ओके, जसं की इथे तुमच्या इथे लक्षात येत असणार की फॉलो, फॉलो मी म्हणजे माझ्या पाठीमागं या. गो, ओके, म्हणजे जा, गो बॅक टू स्कूल. वॉक म्हणजे चाला, कसं, वॉक ऑन द राईट साईड, राईट साईडने चाला. गो म्हणजे जा, स्टॉप म्हणजे थांबा, रन म्हणजे धावा, वेट म्हणजे वाट पहा. ओके, तर हे काही आपण सिम्पल जे आहेत हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण यांना म्हणू शकतो एका वर्ड्समध्ये. तर थोडं पुढे जाऊन बघा, जसं की आता इथे ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणा. म्हणजे ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे इथे ब्रिंग म्हणजे काय, आणा. ओके, या अर्थाने जर आपण घेतलं तर हे सुद्धा काय आहे, सर्व V1 आहे, म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण कुणाला आज्ञा देतो किंवा काहीतरी आणायला सांगतो त्यावेळेस वर्बचा यूज करतो, फर्स्ट फॉर्मचा, आणि आज्ञा वगैरे सांगतो. पुढे बघा सेंटेन्स आपण पाहूया. आता हे काही पॉझिटिव्ह आहेत, पण एखादी गोष्ट करू नका सांगायचं असेल तर ते डोंटचा यूज करतो आपण. ओके, डोंट टच माय फोन म्हणजे माझ्या फोनला हात लावू नका. आणि ते कसं, डोंट एव्हर टच माय फोन म्हणजे माझ्या फोनला कधीही स्पर्श करू नका, या अर्थाने आपण इथे घेतलेलं आहे. पुढे बघा, प्ले विथ इंटेन्सिटी अँड करेज, प्ले विथ इंटेन्सिटी अँड करेज म्हणजे कसं खेळायला सांगत आहे की इंटेन्सिटी, तीव्रतेने आणि धैर्याने खेळा. रिमेंबर मी, मला लक्षात ठेवा. ओके, रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे, मला लक्षात ठेवा. नेवर फॉरगेट द पर्सन हू लव्ज यू, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधी विसरू नका. आता इथे बघा, फॉरगेट जे आहे हे वर्ब आहे, म्हणजे विसरू नका, कधीही विसरू नका. ओके, इथे असं अशा प्रकारे तुम्ही कुठलाही वर्ब घेऊन एखाद्याला आज्ञा देऊ शकता किंवा एखादी गोष्ट जर करू नका असं सांगायचं असेल तर तिथे डोंटचा यूज करायचा आणि सेंटेन्स बनवायचं. ओके, त्याचबरोबर पुढे बघा, इथे डोंट रश ऑर यू विल फॉल, घाई करू नका नाहीतर पडाल. रीड अ लॉट टू इम्प्रूव्ह युअर रायटिंग स्किल, तुमचे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी भरपूर वाचा. रीड अ लॉट, रीड अ लॉट जेव्हा रीडनं सुरू झालेलं आहे. आता इथे बघा, डोंट स्टे आउट ॲट नाईट, रात्री बाहेर राहू नका. ओके, एखादी गोष्ट करू नका हे सांगत आहे, म्हणजे फॉरबिडन आपण करतोय, म्हणजे एखादी गोष्ट करण्यापासून फॉरबिड करतोय. म्हणजे डोंट स्टे, राहू नका कुठे, आउट ॲट नाईट, बाहेर राहू नका. ओके, पुढे बघा, तर काही वेळेस आपण रिक्वेस्टही करतो, त्याच रिक्वेस्टच्या वेळेस कसं यूज केलेलं आहे, प्लीजचा यूज केलं आहे. प्लीज ओपन द डोअर क्विकली, कृपया पटकन दार उघड. ओके, ते बघा आपण प्लीज विचारतो म्हणतो. त्याचबरोबर इथे बघा, काइंडलीसुद्धा यूज करतो बऱ्याच वेळेस. काइंडली ब्रिंग द बुक टू मी, कृपया पुस्तक माझ्याकडे आणा. ओके, म्हणजे इथे
आपल्या लक्षात येतं की प्लीज म्हणजे थोडीशी आपण रिक्वेस्ट करतो आहे, आणि काइंडली म्हणजे तिथेही थोडेसे आपण आणखी जास्त फॉर्मल रिक्वेस्ट करतो, आणखी म्हणजे काइंडली ब्रिंग द बुक टू मी. ओके, कृपया पुस्तक माझ्याकडे आणा. ओके, पण काइंडलीच्या नंतर लक्षात ठेवायचं आहे, काइंडली नंतर वर्बच येणार आहे फर्स्ट फॉर्म. प्लीजच्या नंतर ओपन हे वर्बचा फर्स्ट फॉर्मच येणार आहे, आणि ते फॉरबिडन करायचं असेल, न करायचं असेल तर डोनच्या नंतरही फर्स्ट फॉर्मच येणार आहे वर्बचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की बेसिक शिकत असताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ह्या गोष्टी आपण डेली यूजमध्ये वापरत असतो, की म्हणजे एखाद्याला आज्ञा देत असताना किंवा एखादी गोष्ट करू नको हे सांगण्यासाठी सुद्धा. तर त्याच्यासाठी आपण काय करतो तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, राईट, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा इथे यूज करतो आहे. ओके, परत एकदा लक्षात घ्या, आज्ञा सांगण्यासाठी, विनंती करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट निषेध करण्यासाठी. आणि त्याला सुरुवात कुठून करायची आहे तर कधी V1चा वापर करायचा आहे, इथे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे फ्रेंड्स. ओके, तर खूप तुम्हाला हे समजलं असेल. ओके, तर पुढील सेशन आपण पाहूया.